हिंदुस्थानी स्पोर्ट्स क्लब नवी बेज आयोजित रवींद्र बाबा देवरे चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना प्रेक्षकांसाठी क्रिकेटचा जबरदस्त थरार ठरला। स्पर्धेत सहभागी झालेल्या 16 संघांमधून सुपर 8 संघांची निवड झाली होती। त्यानंतर रंगलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये रॉयल चॅम्पियन 11 आणि केके फायटर्स 11 या दोन संघांनी अंतिम फेरी गाठली। अंतिम सामन्यात सचिन पाटील यांच्या रॉयल चॅम्पियन संघाने प्रथम फलंदाजी करत 78 धावांचा डोंगर उभारला। फलंदाज राहुल लोहार आणि तुषार रणदिवे यांनी पहिल्याच षटकात 25 धावांची आतिषबाजी केली। बबलू खैरनार यांच्या केके फायटर्सच्या गोलंदाजांनी त्यानंतर काहीसा रोख लावण्याचा प्रयत्न केला, मात्र रॉयल चॅम्पियनच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत 6 षटकात 78 धावा फटकावल्या। केके फायटर्स संघाला विजयासाठी 13 धावांची सरासरी राखावी लागणार होती, मात्र त्यांचे फलंदाज रॉयल चॅम्पियनच्या भेदक गोलंदाजीसमोर अपयशी ठरले। प्रतिस्पर्ध्यांनी टाकलेल्या अचूक चेंडूसमोर केके फायटर्सच्या फलंदाजांची एकही चाल यशस्वी ठरली नाही। अवघ्या 49 धावांपर्यंतच त्यांची मजल गेली आणि अखेर रॉयल चॅम्पियन 11ने 29 धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे प्रथम विजेतेपद पटकावले। प्रथम पारितोषिक रॉयल चॅम्पियन 11 71,000 रुपये, द्वितीय पारितोषिक केके फायटर्स 11 41,000 रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक चिराग 11 व फायटर्स 11 यांना प्रत्येकी रुपये 21,000 पारितोषिक देण्यात आले। या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कळवण तालुका संचालक रवी बाबा देवरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरली। संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित खेळाडूंच्या अप्रतिम खेळामुळे ही स्पर्धा गाजली आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात राहील। रॉयल चॅम्पियन 11च्या दणदणीत विजयासह या भव्य क्रिकेट महायुद्धाची शानदार समाप्ती झाली। हिंदुस्थानी क्रिकेट स्पोर्ट क्लब नवी बेज येथे असणाऱ्या या स्पोर्ट क्लबच्या सर्व मेंबरांनी जिल्ह्यामध्ये एकमेव असं एक चांगलं क्रिकेटचं ग्राउंड या स्पोर्ट क्लबच्या सर्व मेंबरांनी केल्यामुळे इथे गेल्या 7-8 वर्षापासून या हिंदुस्थानी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात स्पर्धा घेण्यात येतात आणि या स्पर्धेसाठी तालुक्यातून नव्हे जिल्ह्यातनं पण मुंबई पुणे यासारख्या पण शहरातून अनेक असे क्रिकेट प्रेमी इथे येतात आणि एक चांगल्या प्रकारे कुठेही याच्यामध्ये या हिंदुस्थानी क्रिकेट स्पोर्ट क्लबच्या मेंबरांकडून कोणत्याही प्रकारची चिटिंग न करता एक पारदर्शी खेळ हा सर्वसामान्य जनतेला दाखवला जातो आणि आता नव्यानंच त्यांनी सर्व यूट्यूबवर याचं प्रसारण केल्यामुळे त्याची आणखीन एक चांगली प्रसिद्धी यांना मिळालेली आहे आणि यांच्या असणाऱ्या या दरवर्षी वेगवेगळ्या प्रसिद्धीमुळे या हिंदुस्थानी क्रिकेट स्पोर्ट क्लबच्या स्पर्धांमध्ये एक चांगल्या प्रकारे खेळाडूंमध्ये एक उत्तेजन तयार होऊन आणि एक चांगल्या प्रकारे आणि चांगल्या एक टीम या नवी बेजसारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा खेड्यामध्ये आणि इथं मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधले प्लेयर इथून खेळतात याने खऱ्या दृष्टीने आमच्या नवी बेज गावाच्या दृष्टीने आम्हाला याचा रास्त अभिमान आहे आणि या स्पोर्ट क्लबच्या सर्वच मेंबरांना मी मनापासून धन्यवाद करतो आणि यांनी अशाच पद्धतीने आपली घोडदौड आपलं असणारं राज्यस्तरावर आपल्या हिंदुस्थानी क्रिकेट स्पोर्टचं नाव पाठवावं आणि त्याची जाहिरात करावी अशी मी त्यांना याच्या माध्यमातून विनंती वजा सूचना पण करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।